माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव, सलाईनमधून विष देण्याचेही प्रयत्न, जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। जरांगेंनी केलेले आरोप बिनबुडाचे, फडणवीसांचं वक्तव्य तर ठाकरे आणि पवारांचीच स्क्रिप्ट जरांगे वाचत असल्याचाही आरोप। सरकारचा अंत पाहू नका, मुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता जरांगेंना सुनावलं, तर कायदा सर्वांसाठी समान असल्याचाही दिला इशारा। एखाद्या आंदोलकानं गृहमंत्र्यांवर आरोप करणं हे गंभीर, जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। आणि आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, यंदा मोठ्या घोषणेची शक्यता कमीच, कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। नमस्कार, मी मोहिनी सोनार, आपण पाहताय साम टीव्ही आणि आता घेऊया देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महा टॉप 50 मधून। मनोज जरांगेंचा मुक्काम जालन्यातील भांबेरी या गावामध्ये आहे आणि त्यामुळे भांबेरी या गावात पोलिसांचा फौजफाटा सुद्धा वाढवण्यात आलाय। आज जरांगेंना मुंबईकडे जाण्यापासून रोखलं जाऊ शकतं। दरम्यान पोलीस उपाधीक्षक आणि तहसीलदार यांनी जरांगेंची भेट घेऊन चर्चा केल्याची सुद्धा माहिती आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या 2 सहकाऱ्यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यासाठी तयारी करत असताना सकाळी 4 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांच्यावर अंबड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं निघाले, तर अंतरवाली सराटीमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना जरांगे अचानक आक्रमक झाले। फडणवीसांना मला मारण्याचा डाव आहेच, तर मी स्वतः सागर बंगल्यावर चालत येतो, हिम्मत असेल तर मला मारून दाखवा, असं जरांगे उद्विग्न होत म्हणाले। त्यानंतर जरांगेंनी मुंबईची वाट धरली। सागर बंगला हा सरकारी आहे, कुणीही सरकारी कामासाठी सागर बंगल्यावर येऊ शकतं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तसंच जरांगेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, धादांत खोटे आहेत, त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिलं। मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला। तर हे सगळे देवेंद्र फडणवीसांचे कारस्थान आहे, यामध्ये शिंदे आणि अजित पवारांचे सुद्धा काही समर्थक सामील असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। प्रत्येकानं मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इशारा दिलाय। कुणाला वाटत असेल सरकारला काही माहिती नाहीये, सरकार गृह विभाग सगळं लक्ष ठेवून असल्याचं सुद्धा शिंदे यावेळी म्हणाले। जरांगेंची भाषा राजकीय वाटत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तसंच उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही, त्यांना हे कुणी बोलायला लावतंय का हे पाहावं लागेल, अशी टीका सुद्धा शिंदेंनी केली आहे। जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते, तीच स्क्रिप्ट जरांगे का बोलतायत, असा प्रश्न विचारलेला आहे फडणवीसांनी। दरम्यान काही अंदाज आम्हाला आहेत, आम्ही योग्य वेळी बाहेर काढू, असा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिलाय। प्रत्येकाला विरोध करायचा अधिकार आहे, मात्र काहीही बोललं म्हणजे खपतं असं समजू नये, असं नाव न घेता अजित पवारांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे। असंच सर्वांना कायदा समान आहे आणि हे विसरू नये, असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांना अजित पवार यांनी दिलाय। मनोज जरांगेंना तातडीनं अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। तर जरांगेंमुळे राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकतं, त्यामुळे जरांगेंना अटक करा, अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। मराठा समाजाला आम्ही दिलेलं आरक्षण टिकणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच कोर्टानं मांडलेल्या बाबींचा अंतर्भाव आम्ही केलाय, सगळ्या त्रुटी दूर केल्या असल्याचं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय। सगळे सोयऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मराठ्यांच्या विरोधात जाऊन फडणवीसांना भाजपची सत्ता आणता येईल का, असं म्हणत जरांगेंनी भाजपला इशारा दिलाय। तर मोदींनी फडणवीसांसारखी घाण महाराष्ट्रात टाकली, असा हल्लाबोल सुद्धा जरांगेंनी केलाय। अजय बारसकर हा फडणवीसांनीच पेरलेला माणूस आहे, असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। तसंच अजय बारसकरांनी केलेले आरोप फडणवीसांच्या माध्यमातून आलेले असल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय।
वरळीतील पुनर्विकास प्रकल्पांसाठी 27 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही बैठक बोलावली आहे. तर स्थानिक नागरिकांसह म्हाडा आणि गृहनिर्माण विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर रहिवाशांची फसवणूक केलेल्या दोषी विकासकांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन यावेळी राहुल नार्वेकर यांनी दिलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत एक मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगानं संबंधित व्हायरल मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगानं ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे. तर लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन करतं असंही यामध्ये सांगण्यात आलं. राज्यात नव्या राजकीय पक्षांची नोंद करण्याचं प्रमाण सध्या वाढलंय. वर्षभरामध्ये तब्बल 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये राज्यामध्ये 351 राजकीय पक्ष होते आणि डिसेंबर 2023 पर्यंत यांची संख्या 376 इतकी झाली. तर आता ही संख्या 396 वर पोहोचली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. मुंबईतील महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरातील झोपडपट्टी भागामध्ये प्रत्येक योजनेचं काम पाहणाऱ्या सुमारे 835 महिला बचत गटांची कामं महापालिकेनं काढून घेतली आहेत. तसंच ही सर्व कामं 400 कोटींहून अधिक टर्नओव्हर असणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे या महिला पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. नांदेड हिंगोलीसह राज्यातील लोकसभेच्या 6 जागा ओबीसीला द्या अशी मागणी काँग्रेस ओबीसी नेते यांनी केली आहे. तर नाना पटोले हे स्वतः ओबीसी आहेत, त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या 6 जागा मिळतील असं ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळ यांनी म्हटलंय. नाशिकच्या ठेंगोडा या ठिकाणी कांदा रथाला सुरुवात झाली आहे. तर कांद्यावर होणारा खर्च आणि पंतप्रधान मोदींनी कांद्यावर दिलेली आश्वासनं याची आठवण करून देण्यासाठी कांदा रथाला सुरुवात करण्यात आली. हा रथ विविध गावांमध्ये फिरणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कस्टम विभागानं एकूण 4 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलंय. वेगवेगळ्या 9 केसेसमध्ये एकूण 7.5 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. दरम्यान कपडे आणि हँडबॅगेतून सोन्याची तस्करी करणाऱ्या केनियाच्या 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील भांडूप इथल्या नागरिकांनी नशेखोरीच्या विरोधात रस्त्यावर उतरून जनजागृती केली आहे. तसंच नागरिकांना आणि प्रशासनाला अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीला आळा घालण्यासाठी त्यांनी आवाहन केलं. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांनी 6 आरोपींकडून 2 ट्रॅक्टरसह 11,37,000चा मुद्देमाल जप्त केला. पुण्यामध्ये तरुणाई पूर्णतः नशेच्या आहारी गेली आहे. तर वेताळ टेकडीवर काही तरुणी नशेत असल्याचं समोर आलंय. अभिनेता रमेश परदेशी यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय. टेकडीवर पळण्यासाठी गेले असतानाच रमेश यांनी काही मुली नशेत असल्याचं पाहिलं आणि एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती तर दुसरी ड्रग्सच्या नशेत असल्याचं या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि काहीतरी बडबडत असल्याचं सांगितलं. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान या ठिकाणी कापूस व्यापाऱ्याला लुटणारे 3 आरोपी जेरबंद झालेत. अभिजित बळी, अंकुश बरीहट आणि इक्बाल शेख अशी आरोपींची नावं आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडून 1,10,000चा मुद्देमाल जप्त केला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात एका ट्रेलरला आग लागली होती. तर याच वेळी देवदूत यंत्रणा तसंच अपघातग्रस्त मदत टीमनं आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलं नाहीये. काही वाहनांचा एकमेकांवर आदळून किरकोळ अपघात झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी टोईंग करत असताना 2 तरुणांनी टोईंग कर्मचाऱ्यावर चाकून हल्ला केलाय. इतकंच नाही तर संतोष रॉय नावाच्या कर्मचाऱ्यावर या युवकांनी दुचाकी चालवत त्याच्यावर चाकून हल्ला केलाय. तसंच टोईंग वाहनाची तोडफोडही करण्यात आली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी अँगल कोसळून 4 जण गंभीर जखमी झाले. तर स्टेज बनवण्याचं हे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये काही कामगार सुदैवानं बचावलेत तर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यवतमाळमध्ये 28 फेब्रुवारीला मोदींची सभा होतीये. नाशिकच्या मालेगावमध्ये शब्बे बारात या सणाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज मध्यरात्रीपासून शब्बे बारात या सणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कब्रस्थानात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. 35 सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवली जाणार आहे. पुण्यातील उत्तम नगरची ग्रामदेवी काळूबाईच्या मूर्तीला 101 तोळं सोन्याचा सुवर्ण मुकुट ग्रामस्थांनी अर्पित केलाय. दरम्यान उत्सव प्रमुख सुभाष नाणेकर आणि तसंच श्रीमंत काळूबाई सेवा ट्रस्टच्या वतीनं
हा सुवर्ण मुकुट अर्पित करण्यात आलाय। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑनलाईन उद्घाटन याचं करतील। दरम्यान या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुद्धा करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतिगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जय बाबाजी भक्त परिवारमधील प्रमुखांची बैठक पार पडली आहे। शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तसंच संभाजीनगर लोकसभेसह इतर ठिकाणी त्यांच्यातल्या महाराजांना उभं करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपा आमदार टी राजा सिंग यांचं आगमन झालंय। टी राजा सिंग प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा त्यांनी केलेली आहेत, त्यामुळे हिंदूवादी नेता म्हणून त्यांची ओळख आहे। तर टी राजाची काशीमीरा ते एसके स्टोन रॅली काढण्यात आली। दरम्यान या रॅलीमध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे। बीडच्या परळी या ठिकाणी राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। याच निमित्तानं दोघं मुंडे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। जालना जिल्ह्यातील दहिफळ खंदोरे या गावामध्ये आकाशातून एक शास्त्रीय उपकरण कोसळल्यानं एकच खळबळ माजली आहे। तर हे उपकरण हवेतून पडताना दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे परिसरात विविध चर्चांना त्या ठिकाणी उधाण आलंय। बीडमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक झाला, तर धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी 27 तारखेला धनगर समाज मुंबईमध्ये धडकणार असल्याचं सांगितलं। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला। रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलंय। मुलुंड डीमार्ट बाहेर हे आंदोलन करण्यात आलं, तर याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना हार घालून त्यांचा सत्कार करत निषेध केलाय। अंबोली हिरण्यकेशी परिसरामध्ये अनधिकृत उभारण्यात आलेले 27 बंगले वजा रिसॉर्ट विरोधामध्ये ग्रामस्थ गेले 10 दिवस साखळी उपोषण करतायत। दरम्यान स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे। बीडच्या वडवणीमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आंदोलकांनी फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याखाली तोटा लावून हा पुतळा उडवण्यात आलाय। दरम्यान यावेळी सरकार आणि फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिवच्या कळंबमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा बांधवांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलंय आणि घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यामध्ये शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर भोकरदनमध्ये 70, हसनापूरमध्ये 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदी केल्याप्रकरणी या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत। याच वेळी मराठा आंदोलकांनी सरकारचा जाहीर निषेध केला। जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर भाजप नेत्यांनी जरांगेंवर तोफ डागली आहे। सागर बंगल्यावर पोहोचण्याआधी जरांगेंना आम्हाला पार करावं लागेल असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलंय। तर मराठा समाजानं हित बाजूला ठेवून वारंवार फडणवीसांना जरांगे टार्गेट करत असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं खोटी होती का असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। तर मुख्यमंत्र्यांना सत्तेत एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंकाही दानवेंनी व्यक्त केली आहे। तर जरांगेंनी त्यांना आरोपींची चौकशी करावी असंही म्हटलेलं आहे। एक मराठा आंदोलक जर राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप करत असेल तर हे गंभीर आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। तर जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा वडेट्टीवारांनी केली आहे। जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही माहित नाही, मात्र आम्ही जरांगेंसोबत आहोत अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे। साम टीव्हीशी बोलताना बच्चू कडूंनी ही प्रतिक्रिया दिली। जरांगे चाल करून मुंबईत येणार असतील तर ते कदापि सहन करणार नाही असा इशारा प्रवीण दरेकरांनी दिलाय। तर मराठा समाजानं जरांगेंच्या नावावर सातबारा केला नाहीये असंही दरेकर म्हणाले। मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेले आरोप हे चुकीचे आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर भाजप कायम मराठा समाजाच्या मागे उभा राहिलाय।
जरांगेंच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा आहे असंही ते म्हणाले. मात्र बिनबुडाच्या आरोपांचं समर्थन नसल्याचं शेलारांनी स्पष्ट केलं. जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे हे जरांगेंनी स्पष्ट करावं असं म्हणत प्रसाद लाड यांनी निशाणा साधलाय. तर जरांगे आता नौटंकी करत असल्याचा हल्लाबोल सुद्धा प्रसाद लाड यांनी केला. इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. पाहत रहा साम टीव्ही. आज भारताच्या कानाकोपऱ्यात देश पाहत आहे मोठमोठी स्वप्न. या मोठ्या स्वप्नांना जंतू आजारपणाने रोखू नये यामुळे आता डेटॉल सुद्धा झाला आहे मोठा, ज्यामुळे मिळेल जास्त वेळ टिकणारी सुरक्षा.